अरे गुरुजी 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 बस झाले का होय बघ वरून घे ना तू वरून घे ना वरतून घे ना थोडं मागे घे एवढं म्हणून अरे माझा पण कॅमेरा येतोय ना माझा हां बघ अरे माझा पण कॅमेरा येतोय ना पुढे पुढे आहे थोडं वरती पुढे आहे ना कॅमेरा येतो समोरचा पण कॅमेरा येतो थोडं साखर वरती क्षमा शांति अम्बे उड़ल्या ज्योति भवानी उड़ल्या ज्योति स्वयं प्रकाशी पाहिली अंबेची मूर्ती आनंदाने भावे कापूर आरती केली भवानी आरती केली नित्यानंदे चलो परमानंदे तुलस्वामी चरणी वाहिली सावराची ज्योत अंबे उभारू भवानी उभारू देहं भावे अहंकार देहं भावे अहंकार चरणी वाहिला सचिन पुढ्याला सांगू एक स्टेप इकडे 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 मस्के साहेब समोर समोर मस्के साहेब थोडं पुढे मस्के साहेब थोडे पुढे आणा नाही नाही सर मोबाईल आहे ना समोर समोर चलतो चलतो आला का आता घे वाईट टाकला हो कमलेश ये फोटो मार प्रथमेश फोटो पण मार 2 मिनिट हे समोरून घेतला एक फोटो साहेब थांबा मस्के साहेब
संदीप साहेब एक फोटो ये बुंगे गावकर साहेब सर फक्त पूरग्रस्तांच्या देवी भक्तांनी या त्यांनी सगळ्या हाताने आता मदत करायला सुरुवात झालेली आहे. अतिशय समाधानाची गोष्ट आहे की समाजातल्या विविध स्तरातले लोक पूरग्रस्तांकरता मदत करत आहेत. आता मी 2 दिवस त्या नवरात्री मंडळांना भेटी दिल्या. त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्या मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीकरता चेकच्या स्वरूपात निधी दिलेला आहे. महाराष्ट्रातलं मन हे संवेदनशील मन आहे आणि आपल्या एखादा भाऊ जर अडचणीत असेल तर आपलं कर्तव्य समजूनही लोक मदत करतात. आणि याच्यामध्ये काही तर अतिशय गरीब लोक देखील पुढे आलेले बघितलेले आहेत. पुढे आपला 1 महिन्याचा पगार दिलेला आहे. अगदी लहानशा मुलांनी तर आपलं बुल्लट देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटतं ही संवेदनशीलता खूप महत्त्वाची आहे. दुर्गेश्वरीला काय साकडं घातलं पाहिजे?